गेल्या 1 वर्ष हे शेतकऱ्यांसाठी प्रचंड कठीण राहिलंय, कारण महाराष्ट्रासह भारतात गेल्या वर्षी पाऊस कमी पडला। अगदी राज्यात अनेक ठिकाणी कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। ओघानेच याचा मोठा परिणाम पिकांवर झाला। एकीकडे शेती पिकाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे पाण्याअभावी खरीपाचीच पिकही शेतकऱ्यांना घेता आली नाही। अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले। आता मोठा प्रश्न असा उभा राहिलाय की 2024 वर्षातही पावसाची स्थिती गेल्या वर्षी सारखीच राहणार की यावेळी चांगला पाऊस पडणार। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि ॲग्रीकोला मध्ये आज आपण या वर्षीच्या पावसाच्या अंदाजाबद्दल माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी सर्व शेतकरी मित्रांनी एक काम नक्की करायचं आहे, ते म्हणजे लवकरच 2024 चा शेतीचा हंगाम सुरू होत आहे। ॲग्रीकोला या काळात अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही तर चॅनलला सबस्क्राइब करायचंच आहे, परंतु आपल्या इतर शेतकरी मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करायचे आहेत। चला तर मग 2024 मध्ये ज्या पावसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। गेले काही महिने शेतीमालाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना आपण पाहत आहोत। याचे मूळ कारण असे आहे की 2023 मध्ये पहिले पडलेला दुष्काळ आणि वेळी अवेळी झालेला पाऊस। दुष्काळी पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता आले नाही आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले। हे सगळं कशामुळे झालं, तर हे झालं एल निनोमुळे। यामुळे एल निनो म्हणजे नक्की काय हे समजून घेणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरतंय। प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होते तेव्हा त्या स्थितीला एल निनो म्हटलं जातं। एल निनोचा परिणाम होतो तो म्हणजे वातावरणावर। यामुळे भारताला अनेकदा उष्ण तापमानाचा सामना करावा लागतो, त्यासोबतच कमी पावसाचा देखील सामना करावा लागतो, ज्यामध्ये काही ठिकाणी तर दुष्काळ पडतो। 2023 मध्ये तर हीच परिस्थिती झाली होती। याचा परिणाम हा शेतीवर मोठ्या प्रमाणात झाल्याचा आपण सर्वजण पाहतच आहोत। 2023 मध्ये एल निनोचा मोठा परिणाम हा शेतकरी वर्गावर झालाय। पाऊस उशिरा पडला आहे आणि त्यामुळे अनेक भागात दुष्काळ पडला। याचा मोठा फटका हा महाराष्ट्रातील पिकांना बसला, जसे की कापूस, तांदूळ, कडधान्य, ऊस अगदी सर्वच पिकांवर पडला। पिकांसाठी पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं। यामुळे शेतीच्या उत्पादनात घट झाली। हे झालं एल निनोचं, परंतु या उलट आहे ला निनो आणि याचा शेतकऱ्यांना काहीसा फायदा होताना आजवर दिसला आहे। तो कसा, तर या व्हिडिओच्या शेवटी तुमच्या लक्षात येईलच। त्या अगोदर समजून घेऊया ला निनो म्हणजे काय। ला निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान नेहमीपेक्षा कमी होतं तेव्हा त्या स्थितीला ला निनो असं म्हणतात। ला निनोचे देखील वेगवेगळे परिणाम होऊ शकतात। ला निनो थंड समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणते आणि ज्यामुळे भारताच्या काही भागात पाऊस वाढतो आणि याचा निश्चितच फायदा हा शेतकऱ्यांना होत असतो। हे शेतीसाठी आणि शेतीला पूरक पाण्यासाठी चांगलं असतं, परंतु यामुळे अतिवृष्टीमुळे पूर समस्या देखील येऊ शकते। 2024 मध्ये मान्सून कसा असेल असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। यंदा मान्सून मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासाही मिळणार आहे। दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात महाराष्ट्र, मध्य प्रदेशात जोरदार पाऊस असणार आहे। गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक भागात पाण्याची समस्या देखील आहे। मात्र यंदाच्या मान्सून मध्ये यापासून दिलासा मिळणार आहे। जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या अपेक हवामान केंद्राने वर्तवला आहे। क्लायमेटच्या अंदाजानुसार जून महिन्यापर्यंत एल निनोचं ला निनामध्ये रूपांतर होईल आणि यामुळे मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला होईल अशी शक्यता आहे। जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे। जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे यंदाचा मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। क्लायमेट संस्थेने यंदाचा मान्सून अंदाज जाहीर केला आहे। क्लायमेटच्या अंदाजानुसार 2024 मध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे। आगामी मान्सून मध्ये 102% सामान्य पर्जन्यमान असेल। यंदा मान्सून कालावधीच्या सरासरी 96 ते 104% असण्याचा अंदाज आहे। याआधी क्लायमेटने जारी केलेल्या पहिल्या अंदाजात 2024 मध्ये मान्सून सामान्य राहणार असल्याचे संकेत दिले होते। क्लायमेटने हा दुसरा अंदाज आता जाहीर केलाय। त्यानुसार जून महिन्यात 50% सामान्य पावसाची शक्यता, 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता, 30% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली। तर जुलै महिन्यात 60% सामान्य पावसाची शक्यता, 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता, 20% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे। ऑगस्ट महिन्यात 50% सामान्य पावसाची शक्यता, 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता, 30% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। सप्टेंबर महिन्यात 60% सामान्य पावसाची शक्यता, 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आणि 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता असणार आहे। म्हणजे या अंदाजानुसार यंदा चांगला
पाऊस असणार आहे। गेल्या वर्षी 8 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते, तर या वर्षीचा पाऊस जून दरम्यान केरळात दाखल होईल, परंतु तारीख मात्र कोणत्याच संस्थेने अजून तरी जाहीर केलेली नाहीये। पाऊस हा शेतकऱ्यांसाठी कायमच गंभीर विषय राहिला आहे, कारण पाणी असेल तरच शेती करता येते। परंतु कमी पावसावरील पिकांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? एकदा डाव्या बाजूला दिसणारा व्हिडिओ नक्की चेक करा। धन्यवाद।